महापालिकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ। राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय। महापालिकांच्या मतदार याद्यांमधील त्रुटींमध्ये आता मुदतवाढ देण्याचा निर्णय। विधान भवनात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवरती सुरक्षा यंत्रणांचं लक्ष। सातत्यानं फिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्याचे देण्यात आले आदेश। नागपूरमधील अवैध राजकीय होर्डिंग हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे झळकतायत बॅनर। महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकात बदल। या बदलामुळे महापालिका निवडणुका देखील लांबणीवर जाण्याची शक्यता। मुंबई जीएसटी कर्मचाऱ्यांचं आज रजा आंदोलन। विक्रीकर भवनातील गैरव्यवस्था, इंटरनेट सुविधेतील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 21 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। एकूण 111 रिक्त शिक्षक पदांची भरती। मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपूरमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक। मका खरेदीच्या मागणीसाठी पायी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्र्यांनी बोलावलं। कोल्हापूरमध्ये इचलकरंजीमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये 3 जण ताब्यात। न्यायालयाकडून आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। चंद्रपूरमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर। जिल्हा परिषदेचे 10 शिक्षक आणि 2 अभियंते निलंबित। दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतर मुख्याधिकाऱ्यांची ही कारवाई समोर। राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी अपार आयडी बंधनकारक। पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार।